मला त्वरित तो धाका धुनी त्याचे मनात राहिला असे निर्धारे अशा प्रकारे संत सुरत्यांना मागीला असणाऱ्या त्या ठिकाणी कथेचा अनुसंधान महाराज असणाऱ्या ध्यानामध्ये आलं. काल महाराज असणाऱ्या त्या ठिकाणी कथेला नव्हते पूर्व अनुसंधान ध्यानामध्ये तुम्ही जाणा महाराज असणाऱ्या त्या ठिकाणी कोण बोलू लागला महाराज मणी असणाऱ्या त्या ठिकाणी कोणाला बोलू लागला मणी नाही कुंतलोम मणी नाही कुंतलोमा असणाऱ्या त्या ठिकाणी कोणाला बोलू लागला नंदी किशोराला म्हणजे असलं त्या ठिकाणी आमच्या नंदीला असलं त्या ठिकाणी बोलू लागला कुंतलोमा जायस नंदी कुंतलोमा जायस युद्धासाठी आला ना तेव्हा आमच्या मलाडीनं मारणास्त्र मार्तंडाने नंदीला अस्त्र पाठवलं की तुम्ही अस्त्र युद्धाला आणला तेव्हा हा दैत्य अस्त्र त्या ठिकाणी अवघड नाव आहे लक्षात धरा अडचण पडते कुंतलोमा असतं त्या ठिकाणी कोणाला बोलू लागला महाराज पुन्हा आणखी नंदी किशोर मध्ये नंदीला बोलू लागला महाराज राक्षस होता पण मोतीला जात होता कशामुळे महाराज काही संवाद असताना कुणी महाराज देवाचा असतं सांगतो म्हणलं त्या याच्यामध्ये देवानं असं केलं ह्या याच्यामध्ये ह्या देवानं असं केलं तसं केलं याचा अर्थ काय महाराज कधी ना कधी कीर्तन भजन कीर्तन नाही संतांची संगती घडलेली याला यानं देव केलेलं आहे असं समजून जावं महाराज वर्तन कसं बी करू द्या तुम्ही कसंही वागू द्या चांगल्या माणसाला त्रास देऊ द्या नाव ठेवू द्या कसं बी इकडे वर्तन करू द्या पण देवाच्या गोष्टी सांगायला म्हणजे याला काय ना काहीतरी महाराज सेवा धर्मामध्ये ऋषी किंवा याच्यापाशी ज्ञान आहे असं समजून चालायचं वर्तनावर जायचं नाही महाराज अस्त्र मग तो कोण बोललो होता ना कोण महाराज अस्त्र तो आता कुंतलोमा अस्त्र नंदी किशोरला म्हणणारा नंदीला म्हणणारा काय तू कोणाचा दुधस अरे त्या शंकराचा दुधस त्या महादेवाचा दुधस त्या महादेवानं काय केलं तू असताना कोण महाराज असतो त्या ठिकाणी भस्मासूर त्या भस्मासुराला सुराला आपणच वरदान दिलं आपणच वरदान दिलं आणि तू आला आणि मला तुमची पार्वती द्या नाही का भस्म करायचं असं सोडून तुझा मालक पळाला ना त्या भस्मासुराला संघ युद्ध करू शकला नाही त्या भस्मासुराला काही ज्ञान दिलं नाही आणि आपला असं सोडून पळाला असा तुझा अस्त्र त्या ठिकाणी स्वामी कोण मारला असतो त्या ठिकाणी लोमासुर अस्त्र त्या ठिकाणी नंदीला बोलू लागला आपले स्त्रिये सुस्कंदी घेऊन पळत असे रान मग गेला विष्णूस शरण त्याने कपटे मारिला या महादेवाला त्या भस्मासुराची भीती वाटली माझी बायको देत नाही महाराज असतो त्या ठिकाणी जाग्यावर धाबाव तुलाच घ्या हात तुलाय मग कुठे गेला विष्णूला शरण गेला मग विष्णूनं काय केलं मोहिनीचं रूप घेतलं आणि पुन्हा महाराज तो बराचसा विषय विद्यार्थी महाराज असतो ते सविस्तर आता हीच कथा आपल्याला घ्यायची म्हणजे ही कुठं महाराज असतो त्या ठिकाणी मांडावं मग तुझ्या महादेवानं तुझ्या स्वामीनं काय केलं आपली बायको खांद्यावरती घेतली विष्णूला शरण गेला विष्णूनं मग अस्त्र मोहिनीचं रूप घेतलं त्याला अस्त्र सांगितलं माझ्यासारखं अस्त्र नव्हते काम कर डोक्यावरती हात ठेवून तुला महाराज अस्त्र आणि त्या ठिकाणी विष्णूनं काम केलं असं तर अस्त्र त्या ठिकाणी तुझा स्वामी असं लोभासुराचं म्हणणं अस्त्र नंदीला येऊ लागलं तरी तो त्याचे बोला लागून युद्धाची हावला धरून आपला मृत्यू न जाणून बळीवार चित्ती मानसी काय नाही उन्हाळे मारलं असतं त्या ठिकाणी त्या महादेवाचं तू अस्त्र ऐकलं त्या मार्तंडाचं तू ऐकलं आणि युद्धासाठी अस्त्र आलं आहे कोणी काम सांगितले आधी बघावं महाराज अस्त्र कोणी काम सांगितलं हे बघावं महाराज अस्त्र त्या ठिकाणी कथा कोण सांगाले हेही बघावं महाराज आणि पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणला त्या करतो त्या महादेवाच्या जो कोणाच्या त्या महाराज अस्त्र त्या ठिकाणी भस्मासुराच्या भीतीनं पळाला या महादेवानं तुला धाडलं तू त्याच्या जीवावरती त्या महादेवाच्या जीवावरती युद्ध करण्यासाठी आलास तुला तरी काही वाटाय पाहिजे त्यांनी सांगितलं की आपण यातून आपलं मूळ परमपद करायचं महाराज अस्त्र बरोबर आहे का
असा कोण लोमासूर असताना बोलू लागला. अरे मूर्खा तू आपुले करी रक्षणा सुखे करावी स्वामीचे सेवन आपण पावली आणि धन कुटुंब घात करणे हो आणि महाराज असताना जरा सगळी विचार करायचा ना मार्गाची इतकी महाराज असताना बघत असतील का आताच्या घड्यावरी करायचं कलियुगातल्या महाराज असताना तू ते दिलं सोडून आणि त्याच्या म्हणण्यानुसार असताना त्या ठिकाणी तू असताना युद्धाला असेल तू आज जर मरून गेला असतो तुझ्या लेकराला कोण खावलं कोण आपल्या असताना त्या ठिकाणी बायकोला सांभाळेल कोण लेकराचं लग्न मोठं करेल कोण तेला नोकरीला लावेल काहीतरी मागं पुढे विचार करायचा ना महाराज असताना असा कोण आणि लोभासूर असताना कुंत लोभ असताना त्या ठिकाणी बोलू लागला. हे बुद्धिमंताचे लक्षण नसे तुझे स्वामी सबरले पिसे आपण युद्ध भय दळतसे दूत माधवी व्यर्थ आणि त्या ठिकाणी त्या माधवालाही काही कळलं नाही तुलाही काही कळलं नाही बुद्धीला कधी जाऊ महाराज परमार्थामध्ये कधी जाऊ माणसानं परमार्थामध्ये कमाई यावं सर्व काही झाल्यानंतर परमार्थ करावं कामून तर आमचा जीव मोकळा आहे. महाराज असताना त्या ठिकाणी हाकून उरलाला आपलं लेकरू बाळ बघायचे आपलं सर्व काही बघायचं संसार बघायचा समजा काय करायचं ते सोडून आणि काय नाही करेल स्वामीच्या म्हणण्यानुसार महाराज असताना तू इथं आलास तुला हे असताना त्या ठिकाणी मोफत नाही आधी आपलं हित बघायचं आणि मग कार्य करायचं असं असताना तो राक्षस करू लागला. आता तुझं दिसले जीवदान तुझं वारी कृपाळू होऊन त्वरित करी पलायन युद्धास शिव पाठवी. काय बोलणारा महाराज असताना तू काय कर तुला जरी विचार नाही आला तर कोणाचा कागद विचार केलास पण काय म्हणतो मी तुला जीवदान मी दिलं तू तुझ्या घरी जाय मस्त असताना मुलांचं वारं असताना त्या ठिकाणी लाव कलमनी होती का तेव्हा नव्हती महाराज असताना त्या ठिकाणी म्हणणार ना मी तुला जीवदान दिलं तू असताना त्या ठिकाणी युद्धाला येऊ नको त्या असणार कोणाला त्याच असताना तुझ्या मालकाला असताना म्हणजेच त्या ठिकाणी शिवशंकराला किंवा असताना आमच्या मार्तंड भैरवाला असताना तू त्या ठिकाणी युद्धासाठी पाठव असा हा कोण कुंत लोका बोलू लागला. जरी मी तुझला रणी जिंकिले तरी माझ्या पुरुषार्थासी उणे आले एका गणास मारिले म्हणून वीर मज हसते. आणि त्या ठिकाणी असताना बरं तुझ्या संग युद्ध करून भले मोठे बनवला नाही का काय नाही काय नाही का माझ्या गणाला मारलं असं लोक म्हणतील मला असताना तुझ्या सुरू युद्ध करायचं नाही तू असताना जाय मार्तंडाला पाठवून दे. ही इच्छा माझे मनी युद्धास पाठवी शिवपाणी त्याशी युद्ध करीन समरांगणी निज प्रतापे करुणिया. काय बोलला महाराज असताना त्या ठिकाणी माझ्या अंगामध्ये महाराज असताना प्रताप आहे तू असताना जाय माझ्या मनाची इच्छा आहे की मी असताना त्या मार्तंडाबरोबर असताना युद्ध करावं अशी असताना मला हौस आहे मला असताना त्या ठिकाणी माझा प्रतापच आहे याच्यासाठी मी असताना जन्माला आलो तू असताना त्या भैरवाला पाठवून दे मी तुझ्या बरोबर युद्ध करणार नाही असा असताना कुंत लोका बोलू लागला. ऐसा वाग्बाने ताळीला तेने क्रोध जयनंदी सवा मने रे काय बोलिसी खळा निज जाती पापिष्टा. मग असताना त्या ठिकाणी जयनंदीला राग असताना त्या ठिकाणी आला जयनंदी होते महाराज जयनंदी म्हणाले काय खरंच तू असताना नुसतं मोठमोठ्यानं बोलायला असताना त्या ठिकाणी नुसता बलगाना असताना करतोस तुला काही कळतं का मी असताना त्या ठिकाणी युद्धाला आलो तू दुसरं बारा भांडणी लावायला युद्ध कर ना असं कोण जयनंदी बोलू लागले. अरे मूर्खा एक वचना तुझं मरण काळी झाला भ्रम तरी तुझं मरण रंगणी मारीन समरंगणी मारीन संशयची तीन ठेवी. कोण आमची जयनंदी असतं त्या कुंत लोकाला असतं बोलू लागले आणि तू भ्रमिष्ट झालास तो भूमीमध्ये आलेल्या माणसाला असतं युद्धच असतं त्या ठिकाणी करावं परमार्थाला आलेल्या माणसाला परमार्थच करावं महाराज असतं त्या ठिकाणी जेव्हा असतं त्या ठिकाणी परमार्थिक माणूस असतं उठतो त्याला असतं त्या ठिकाणी काय महाराज असतं नावलौकिक होतं नाही तर महाराज असतं त्या ठिकाणी युद्धाला आलाय आणि महाराज असतं त्या ठिकाणी खूप मोठं टाकायला अंगावर महाराज असतं जमतो का आणि कोणत्या गोष्टी सांगायला महाराज असतं इतर गोष्टी जमतात का युद्धाला आलेला युद्ध असतं त्या ठिकाणी करावं दुसरं काही नाही तू भरभीट झालास काही अस्त्र बोलायलास त्या ठिकाणी म्हणून अस्त्र मी तुला नक्की आता तुला तुझा अंत होणार आहे अशी नंदी महाराज अस्त्र बोलू लागले. अरे शतमूर्खा पापराशी तू अशी व निंदा केली कैसी
आता छेदीन जिव्हेसी निश्चयसी जाणीजे. त्या ठिकाणी बोलणारे महाराज असते त्या ठिकाणी माणूस नाही का एकदा बनल्यावर ऐकत नाही का त्याला एकदाच म्हणते एकदा दोनदा सांगितल्यावर त्याला एकदा महाराज असते म्हणतात की मूर्ख. पण जे रंगी बोलणारे शेतमूर्ख असतो. तू असतो शेतमूर्ख. शेतमूर्ख म्हणजे कोणाला म्हणावं शेतमूर्ख सांगून 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 त्याच मार्गाला जाते का त्याला शेतमूर्ख म्हणा. एकदा सांगितलं महाराज असतं पोतीला आल्यानंतर खोटं बोलणं हे चांगलं नाही. दुसऱ्याची निंदा करणं चांगलं नाही. त्या ठिकाणी संपत्तीचा अभिलाष करणं चांगलं नाही. पुन्हा महाराज असतो तेच जर होत असलं तर याला काय म्हणतात शेतमूर्ख. अरे युद्ध कर ना युद्ध कर वर्गाला करू नको असं जमिनीचं म्हणणं येऊ लागलं. तुझी गात्रे खंड विखंड करीना सकाशे नरनी मारिना तुझे कुटुंब करील रुदन हे दुष्टा पापिष्ट. मी काय करीन तू असते गात्र शास्त्र वेगळे वेगळे असते त्या ठिकाणी करीन. तुला मारीन तुझ्या सैन्याला असते त्या ठिकाणी मारीन. तुझ्याच घरचे काय करतील महाराज असते मोठमोठ्यानं रुदन करतील. अशी वेळ तुझ्यावरती आली ना असे आमचे नंदी बोलू लागले. आता सावध बैसेल थावरी माझे बाण साही निर्धारी पामरा वल्गना केली भारी शिरछेदीन निजबाने. आता जास्त बोलू नको. खूप वल्गना असतं तू केली. आता तू रथावरती बस. मी असताना तुला काय करीन बाणाला असताना बेदून टाकीन. ऐकोनी दैत्य क्रोधसिन संपन्ना मने मी कृतांतासे जान आता वाचवी आपुला प्राण निजबळे करुनिया. खरं सांगितलं ना महाराज असतं त्या ठिकाणी दुष्टाला राग येतो मग येतो महाराज असतं त्या ठिकाणी काय म्हणणारे खरं नंदीनं असतं त्या ठिकाणी सांगितलं महाराज वीराचा धर्म असता लढायचा त्या ठिकाणी नावं ठेवायचं असणार नाही महाराज. पण असं त्याला बोलल्याबरोबर त्याला राग आला आणि म्हणला मी का साधा आहे का मी साधा आहे. मी किती कामं केलेली महाराज मायापाशी काय काय नाही. राजांनी सुरुवात मायापाशी पुन्हा मला राजाचा हातमाया डोसक्यावर तुम्हाला म्हणतोय की वल्गना करायला. आता मी कसं आहे काळ कर्तनचा सारखा असतो मी आता असताना त्या ठिकाणी काय करतो बाणानं वेधून टाकतो. असा हा असताना कोण कुंतू लोमा असताना बोलू लागला. जे नंदी युद्ध कुशळ खटवांग बाण तोडिले वरच्यावर मने रे पामर धरी धीर मरण तुझ जवळी आले. महाराज असतो त्या ठिकाणी रथामध्ये कुंजलोमा बसला. आम्ही तर शरदचा वर्षा असताना नंदीवरती गेला. नंदीनं असताना उंचीवरच महाराज असतो ते बाण मोडून टाकले. जे नंदी पंडित मुष्टी धनुष्य घेई त्वरित काढिले तीक्ष्ण बाण विषय पाजित जैसे विद्युत आकाश. मग महाराज असतं नंदीनं असतं काय केलं की नंदीनं आपला अस्त्र धनुष्य काढला हातामध्ये अस्त्र त्या ठिकाणी धरला आणि अशी बाण काढली महाराज. इजाचा अस्त्र कडकडाट होतो ना महाराज तुमच्यासारखं जमत नाही महाराज. ते कडकोर कडकोर थरथर घडधड महाराज असतं त्या ठिकाणी सांगू लागले. असा इजासारखा महाराज असतं बाण नंदी किशोरानं असतं त्या ठिकाणी काढला. काय झालं म्हणून लागले पुढं बाणांची फळे रुंद फार अग्रे परम भयंकर हाती घेऊन शिवकिंकर धनुष्याप्रती लाविले. त्या ठिकाणी नंदीनं बाण काढला म्हणून पण इतका जोर बाण होता इतका असणारा मोठा बाण होता की त्याचे पुढं असं असतं ना महाराज की असं रुंदरून होतं म्हणून लागले. आणि असे रुंदरूनचे आणीदार टोकाचा असणारा महाभयानक असणारा बाण नंदीनं असणारा त्या ठिकाणी काढला म्हणून लागले. आकर्ण धनुष्य ओढून तीन बाणी काढिला दुर्जना दैत्य निवारिले शक्ती करून परी निवारिले नवजाती. महाराज असताना युग काढलेला सांगितलं पण युग बाण असताना काढला धनुष्याला असताना त्या ठिकाणी धरला. ही हात पुढून हे हात मागं वडवीत ना महाराज. ही हात कुठून गेला कानापुस्तून गेला. कानापुस्तून का असताना दोरी वडील नंदीनं बाण असताना त्या ठिकाणी त्या कुंतलोमावर असताना सोडला. एका बाणाचे 3 बाण महाराज असताना त्या ठिकाणी झाले. 3 बाण तू आपल्या शक्तीने महाराज असताना रोखू लागला नाही महाराज रोखता आले म्हणून. बाणाचे असे
वीर्य बहुत हृदय भेदुनी गेले त्वरित व्यथा पावोनी दैत्य मूर्छित नामाची पडला महाराज काय केलं महाराज असतं त्या ठिकाणी बाण काढण्याचा प्रयत्न केला पण बाण असे तिकट म्हणजे असणारे असे पराक्रमी होते की महाराज असतं ते नाही का इकून तिकडे निघून गेले मग हा अस्त्र दैत्य काय झाला खाली महाराज अस्त्र जमिनीवर ते मूर्छित पडला म्हणू लागले बाण गेले हृदय भेदना सर्वांगी विष भरले दारुण परी दैत्य हृदयी अमृत कुपी जान तिने विष बाध्यो बाधात होची बाणा महाराज अस्त्र त्याचे हृदय भेदून अस्त्र त्या ठिकाणी गेले बाणाचं विष अस्त्र त्याच्या हृदयामध्ये महाराज अस्त्र हे झालं म्हणतात फिरलो याला भोवंडी आली खाली पडला पण महाराज अस्त्र याच्या हृदयामध्ये एक अमृताची कुपी होती ना त्या कुपीमुळे नाही का याला त्या महाराज अस्त्र विषाचा प्रादुर्भाव अस्त्र त्या ठिकाणी झाला नाही म्हणतात दैत्य मूर्छा सावरुनी सावध झाला तब बाणी हृदयी भरला मग सेवक दैत्य बोलाविला बाण कुटोनी निज बळे महाराज अस्त्र म्हणून काय झालं तो अस्त्र सावध झाला मूर्छा अस्त्र गेली सावध झाला उठून अस्त्र बसला जरा अशी डोळे महाराज अस्त्र चोळले आणि बघितलं असं खाली छातीत बाण घुसलेले मग लगेच अस्त्र एका सेवकाला बोललो इकडे या लावा आरती असं नाही म्हणला महाराज तो काय म्हणला हे बाण उठून काढा वृक्षस्थळ झाले छिन्न भिन्न मने रे गानस कठीण त्वरित धन्वंतरी बोलावून औषध रस लावी महाराज अस्त्र त्या ठिकाणी 3 बाण लागले होते महाराजांना याला छिद्र अस्त्र पडले होते ना महाराज त्याचं अस्त्र त्या ठिकाणी छिद्र दिसून लागले म्हणतात विच्छिन्न झाला म्हणजे अस्त्र घायाळ अस्त्र तो झाला आणि तो गळ मुलाला दिसायला नंदी घेऊन पण महाराज अस्त्र प्रताप गळ नाही याचा तुम्ही काय करा आधी वैद्याला अस्त्र त्या ठिकाणी बोलव वैद्याला अस्त्र बोलवा मला जरासं धन्वंतरी म्हणजे वैद्य महाराज अस्त्र त्या वैद्याला बोलवा मला अस्त्र त्या ठिकाणी दवा पाणी अस्त्र त्या ठिकाणी तो काही देईल मग अस्त्र पुढे काय बोलू लागला औषधाचे वीर्य बहुत वृक्षस्थळ झाले पूर्वगत क्रोधे खवळला जैसा कतांत प्रळय काळी जानपा पहिले अस्त्र धन्वंतरी डॉक्टर महाराज अस्त्र असे होते युद्धभूमीवर पडला होता पाणी उकळून तिकडून निघून किती कमाल आहे महाराज अस्त्र त्याने कोणती औषधी माहिती होती कोण माहित आता जर आपल्या एखाद्याला माहित झाली महाराज 2-3 तारा नाही ऐकतच नाही महाराज अस्त्र किती काळ पाणी उकळलं माहित बाबा महाराज अस्त्र त्या ठिकाणी असं अस्त्र केलं औषध अस्त्र त्या डॉक्टरने टाकलं की ह्याचं पूर्ण शरीर झालं म्हणून महाराज तसं असतं पुन्हा चौतरण अस्त्र उठला आणि नंदी बरोबर युद्ध करू लागला दैत्य चाप घेतले त्वरिता बाण दिव्य घेतले 7 अकर्ण चाप ओढुनी धैर्यवंत जय नंदी वेदिला दिव्य शरीर महाराज अशा रीतीनं उठला शरीर चांगलं झालं पुन्हा रथामध्ये बसला आपलं धनुष्यबाण घेतलं आणि एकदाच 7 बाण असतील आमच्या नंदीवरती सोडले म्हणतात जय नंदीने लाघव करून बाण तोडिले खडगे करून ते पाहुणी दैत्य गर्जने शतबाणी जय नंदी महाराज अस्त्र 7 बाण सोडले जय नंदीनं खडग्यानंच महाराज अस्त्र ते बाण तोडून टाकले पुन्हा राक्षसाला असताना राग आला पुन्हा 100 बाण नंदीवर सोडले ते बाण तोडले वरचे वरी दैत्य दिव्य शक्ती घेतली करी ती शक्ती तोडिले वरचे वरी उपाय नचले महाराज 7 बाण तोडून टाकले 100 बाण सोडले 100 बाण मोडले महाराज अस्त्र पुन्हा महाराज एक शक्ती सोडली शक्ती सुद्धा अस्त्र नंदीनं अस्त्र विफल केली म्हणतात दैत्य मने विचार करी म्हणे हा वीर प्रतापी भारी याचा वध करावा निर्धारी उगाच ती वयसला महाराज अस्त्र त्या ठिकाणी डोसकं खादू लागला महाराज काय करावं याला काय करावं अहो या वरल्याचा त्याच्या डोसक्यावरती हात आहे ना त्याला कोण हेवी काही केलं ना महाराज काहीच अस्त्र होत नाही हा अस्त्र गडबी होता पाप कर्म करणारा होता जेव्हा याच्या पापाची फळं याला भेटली का ते म्हणते त्याचं चांगलं करायला रोज कसं काय बंद करायला महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण म्हणून लागलं हा अस्त्र दुष्ट म्हणून लागला महाराज या नंदीला कशानं मारावं हात ऐकत नाही कोणता उपाय करावा जरा सांगणे का काय झाला महाराज अस्त्र रत्नामध्ये विश्राम करू लागला मनी मोहनास्त्र विचारून बाणी योजिले न लागता क्षण
मंत्राचे वीर्य दारुण मोहित झाले देव सर्व. महाराज मोहिनी काय केलं? म्हणलं आपल्यापाशी एक चॉकलेट आहे. चॉकलेट आहे म्हणला. भात्यामधून मोहिनी नावाचं अस्त्र त्या ठिकाणी काढलं, धनुष्यावरती जोडलं, देवावरती अस्त्र त्या ठिकाणी सोडलं. मग या मोहिनी अस्त्राला महाराज अस्त्र काय होतं? पुढं अस्त्र सांगू लागले. देवाला अस्त्र मोहिनी पडली. कशी पडली? पुढं अस्त्र बोलू लागले. दैत्य बाणाची वृष्टी करी विसावा खागुने दीक्षण भरी देव सैन्य त्रासिले भारी दैत्य प्रतापे करुनिया. आणि मोहिनी अस्त्र सोडलं. पुन्हा बाणामागं बाण अस्त्र त्या ठिकाणी सोडू लागलं. म्हणजे याला निवारण करता येऊन इथे दुसऱ्याच अस्त्र महाराज अस्त्र नादामध्ये निघून पुन्हा उसंत खाऊ दिले गेला. बाणामागं बाणाचा वर्षाव देव सैन्यावरती अस्त्र हाकवून गुंतलोमा करू लागला. हे जय नंदीने अवलोकून दिव्य घेतले 5 बाण महेश्वरी अस्त्र मंत्रून दैत्य विंधीला निज बळे. मग जय नंदीनं काय केलं? महाराज अस्त्र त्या ठिकाणी 5 बाण अस्त्र त्या ठिकाणी काढले आणि माहेश्वरी महाराज अस्त्र मंत्राचा जप अस्त्र केला आणि ते त्या दुष्टावर ते मंजूर अस्त्र कुंतलोमावरती सोडले. अस्त्राचा प्रभाव भारी दैत्यास्त्र गिळले वरचे वरी दैत्य भेदिला पंचशिरी कंठ नाळ छेदिला. महाराज हे 5 बाणात ना त्याचं मोहिनी अस्त्र उंचीवर महाराज अस्त्र छेदन करून टाकलं. पुन्हा हे पुढे गेले महाराजांनी त्याचा अस्त्र कंठ नाळ छेदन अस्त्र त्या नंदीकेश्वरच्या बाणाने केला म्हणतात. दैत्याने चेष्टित धरणीये पडला रथाचा मस्तक उडविला ध्वज तुकोनी धरणी सपडला रणभूमी सते समयी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी रथावर अस्त्र हा कुंतलोमा होता म्हणून आले. महाराज रथाचा ध्वज अस्त्र खाली पडला. पुन्हा डोक्यावरचा मुकुट अस्त्र त्या ठिकाणी धरणीवरती पडला. अशी विकळ अवस्था अस्त्र त्या दैत्याची झाली म्हणतात. दैत्य सैन्य हाहाकार झाला मरती देव मारतील पळा आजी कुंतलो मारणी पडला आश्चर्य झाले सर्वांशी. काय महाराज अस्त्र म्हणून आले? डबल एकदा वाचा म्हणून. दैत्य सैन्य हाहाकार झाला मरती देव मारतील पळा आजी कुंतलो मारणी पडला आश्चर्य झाले सर्वांशी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगून आले. नंदीनं अस्त्र असं युद्ध केलं. तो अस्त्र कुंतलोमा धरणीवरती महाराज अस्त्र मूर्छा येऊन पडला. त्याचा रथाचं विभंगन झालं. तेव्हा अस्त्र त्याचं सैन्य होतं का? ते बोलले आता काय करायचं? धावू नका, पळा चटकन, नाही तर देव आपल्याला अस्त्र त्या ठिकाणी मारतील. आणि देव सैन्य अस्त्र म्हणून काय महादेवाचा अस्त्र नंदी आहे. महाराज अस्त्र एवढा पराक्रम अस्त्र त्या नंदीने केला. असे नवल अस्त्र देव सैन्य अस्त्र नंदीकेश्वराचं करू लागले. मनती हा दैत्यरण पंडित याचे धाके देव पळता या सवदी शिवदूत काळ सत्ता विचित्र असे. काय बोलणारे महाराज असते त्या ठिकाणी म्हणून हिशोबाने राहावं लागते महाराज. नाहीतर हातामध्ये असं याला काही दिवस लागत नाही. कोण बोलणारे महाराज? देव सैन्य बोलणारे, राक्षसाचं सैन्य बोलणारे, काही धार्मिक होती त्याच्यामध्ये ते बोलणारे महाराज. हा कुंतलोमा साधा होता का? अहो याच्या हिरीचं एखादा सज्जन पाणी पित नव्हता. नको बाबा भारी माणूस आहे, काय करीन काही सांगता येत नाही. महाराज अस्त्र एवढा धडायचा होता, इंद्रियाला धाकत होता. येऊन याच्या वाड्याकडे बघत नव्हता, इतका धडायचा होता. बघा ना आज काय दशा झाली. महाराज प्रत्येकाचे दिवस येणार का? तुम्ही चांगलं नाही करा, तुम्हाला अस्त्र चांगल्याचं फळ भेटणार आहे. आणि तुम्ही वाईट करा महाराज, वाईटाचे असे दिवस येते की लोक म्हणतात तेव्हा कसं केलं आता कसं व्हायलंय. महाराज अस्त्र त्या ठिकाणी याला म्हणून आले तवाला दराला होता, बघा ना आता कसा पडलाय. तव कुंतलोमा सावरून सावध होऊनी बैसे रतावर जाऊन क्रोधे पेटला जैसा कृष्ण डोळकाळी. लगेच अस्त्र त्या ठिकाणी सावध झाला. महाराज अस्त्र उठला, आपण आपला सावध झाला. महाराज पुन्हा रथामध्ये अस्त्र त्या ठिकाणी जाऊन उभं राहिला. महाराज इतका राग येऊ लागला त्याला की अग्नी अस्त्र त्या ठिकाणी कसा करावा, भडभडा अस्त्र अग्नी पेटावा ना, तसा त्याचा राग अस्त्र त्याला येऊ लागला म्हणतात. धनुष्य घेऊन न लवलाही जय नंदी विंधीला द्वादश बाणी पाही बाण जाऊन लागले रथही वज्र ऐसे तेजस. रागाला महाराज अस्त्र धनुष्य बाण घेतला आणि द्वादश बाणाला
तेव्हा नंदीच्या अस्त्र त्या ठिकाणी हृदयावरती बाण आदळले म्हणतात. ते बाण परमा तीक्ष्ण मूर्छाली जय नंदी लागून सारथ्याचे मस्तक छेदून गेला असे ते हो महाराज द्वादश बाणामधले काही बाण अस्त्र सारथ्याला लागले. सारथी अस्त्र निश्चित मारला अस्त्र पडला. जय नंदीला सुद्धा मूर्छा त्या ठिकाणी आली म्हणतात. ध्वज तुटोनी पडला धरणी देव त्रासिले बहुबानी देते दावती चौकडूनी घ्या घ्या म्हणती एकदाची. हो त्या ठिकाणी काय म्हणणार महाराज या जय नंदीचा अस्त्र त्या रथाचा अस्त्र त्या ठिकाणी ध्वज अस्त्र त्या ठिकाणी पडला. पुन्हा महाराज अस्त्र तो सारथी अस्त्र मारला अस्त्र सारथ्याला बाण लागलं. सारथी जखमी झाला. जय नंदी अस्त्र मूर्छित पडला. तेव्हा महाराज हिनं काय केलं आमच्या लहानपणी येऊन का हत्तीचं सोड म्हणून अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र खेळ होता. काय करायचं ज्याच्या त्यांच्यावर राज येते एकाला एक साखळी करायची आणि असं सर्व मध्ये रिंगणामध्ये का तितक्याला असा वेळा द्यायचा आणि त्याला शिवण्यासाठी तसं या अस्त्र दैत्यानं या देवसाईला केले. म्हणजे आता जीवनंदी मूर्छित पडलाय आणि हे इकडे नाही काय सारखी अस्त्र त्या ठिकाणी याची पण आता काय करा की देवत्न घ्यायला गरफंड्यात घ्या गरफंडीत घ्या असे गरफंडीत टाकणारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी राक्षस होते आणि ते मुलाला ह्या देवाला आता समजायच्या मध्ये या असे अस्त्र असुराचं सैन्य अस्त्र देवाच्या सैन्याला मारण्यासाठी महाराज अस्त्र त्या ठिकाणी वेळा टाकू लागले. तव जय नंदी मूर्छा सावरून नदही स्मरे पंचवदना मने जय जय त्रिपुर सुतन दैत्य निर्दाळी सत्पद. हो त्या ठिकाणी पुन्हा आमच्या नंदीला अस्त्र त्या ठिकाणी काय झालं महाराज अस्त्र ती मूर्छा अस्त्र निघून गेली. सावध अस्त्र झाले. सावध झाले महाराज अस्त्र. वेळ कोणता होता त्या वेळेला अस्त्र ते आमच्या अस्त्र भैरवाचं मार्तंडाचं अस्त्र स्मरण जय नंदीने अस्त्र केलं आणि सांगू लागले हे त्रिनेत्रधारी हे भगवंता त्या ठिकाणी असा प्रसंग आलेला मग या प्रसंगामधून अस्त्र आम्हाला सावरून नेऊन आमचा विजय कशाने होईल. हा दैत्य अस्त्र त्या ठिकाणी मरण्याचं कार्य अस्त्र तुम्ही करा किंवा आशीर्वाद अस्त्र आम्हाला त्या ठिकाणी द्या भक्तवत्सला अशी विनंती जय नंदी अस्त्र आमच्या कुणाची मार्तंडाची अस्त्र करू लागली. जय नंदीने धनुष्य घेऊन परम तीक्ष्ण घेतले बाण जानसी वीस पाजिले सत्वर दारुण परम भयंकर शत्रुशी. हो महाराज अस्त्र मग जय नंदीने काय केलं धनुष्य बाण अस्त्र हातामध्ये घेतला आणि महाराज 3 बाण अस्त्र त्या ठिकाणी कोणावर या अस्त्र राक्षसावरती सोडले म्हणतात. धनुष्यासी बाण लावून कर्णीच्या पवोडीले जाना पळू लागले दैत्य दुर्जन हाहाकार करिता. हो जय नंदी उठून असताना बोलले 3 बाण अस्त्र त्या ठिकाणी सोडले. त्या ठिकाणी पुढच्याचं धनुष्य बाण अस्त्र त्या ठिकाणी मोडून गेलं आणि जे काही राक्षस सैन्य होतं ना ते अस्त्र पुन्हा महाराज अस्त्र माघारी पडू लागलं. बाणाचा प्रजन्य वर्षुन दैत्य सैन्य मारिले जाण धनुष्यापासून बाण जात सुटून दैत्य हृदयी संचलन. महाराज अस्त्र युकुल बाण सोडला की तिकडे हृदयावर युकुल बाण सुटला की तिकडे हृदयावर असं अस्त्र अमित बाण अस्त्र त्या ठिकाणी कोण नंदी अस्त्र सोडू लागले. राक्षस सैन्य अस्त्र मरू लागलं. कुंतलोमा महारण पंडित मूर्छा सावरुनी त्वरित सगोते पाही निवांत तव सैन्य गेले दश दिशा. कुंतलोमाला बी महाराज अस्त्र त्या ठिकाणी मूर्छा अस्त्र सावरली. उठला महाराज इकडे तिकडे बघू लागला. महाराज अस्त्र आपलं सैन्य पळालेलं अस्त्र पाहिलं. मला इथं तर कोणीच राहिलं नाही की. कुंतलोमा विनती झाला अंतरी बहुलज्जा पावला मने कैसा प्राप्त झाली अवकळा आम्हाला ये समयी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कुंतलोमा महाराज अस्त्र विचार करू लागला. काय दिवस होते आपले काय लवाजमा होता आपला किती चलत होता आपल्याला कोणीच आपल्याला नाव घेऊन बोलत नव्हतं. असा कोण कुंतलोमा बोलला आणि आज काय लक्षात आली एकही सैनिक नाही जवळ कोणीच नाही. समजे अस्त्र त्या ठिकाणी पळून गेले. काय वेळ असतरी वाईट आली असा कुंतलोमा अस्त्र बोलू लागला. सावध होनी सत्वरा दुसरा नोनी लहंवर वरी बैसे धरुनी धीर निज प्रतापे करुनिया. महाराज अस्त्र पहिला रहुवर अस्त्र त्या ठिकाणी गेला. रहुवर म्हणजे महाराज अस्त्र त्या ठिकाणी घोडा आणि त्या ठिकाणी पहिला घोडा गेला. दुसरा अस्त्र त्या ठिकाणी रथ महाराज अस्त्र त्या ठिकाणी आणला आणि रथावर त्या अस्त्र त्या ठिकाणी कोण कुंतलोमा पुन्हा बसला म्हणतात. धनुष्य मुष्टीत घेऊन निर्वाण
पडला लक्षून जैसा दुर्जन दैवेदी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात, आता याला अस्त्र आणखी बाण घेतले गेलं तिकडे बघून अस्त्र बाण सोडला पण आता आशी सोडून गेला म्हणला आता आशाने काय होत नाही, आता काय करायचं त्याला बाण कशी मारायचे, वर्म लक्षून अस्त्र त्या ठिकाणी बाण सोडला महाराज. वर होता लोमासूर, कुंतलोमा. बाण येता जय नंदीने पाहिले जैसे दावाग्नीचे तेज पडले, सर्वांचे नेत्र झाकले परम विस्मय पावला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय बोलले, सर्वांचे अस्त्र त्यानं बाण सोडले, सर्वांचे नेत्र अस्त्र त्या ठिकाणी झाकावे ना असं महाराज अस्त्र नवलाचं कार्य त्या ठिकाणी केलं म्हणतात. ते बाण त्वरे करून आले जय नंदीचे हृदयी संचरले, ध्वज सारथी मारले ते वेळे निज प्रतापे लागले. पुन्हा सारथ्याला अस्त्र त्या ठिकाणी, पुन्हा निलंबितच्या सारथ्याला सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी बाण लागले म्हणतात. बाण जाळे करून पाही देव सैन्य पडले मही, जय निंदीचा रथ मुरळला ते समयी देव सैन्य हाकार. अशा रीतीने महाराज अस्त्र बऱ्याचशा देव सैन्याला अस्त्र ते बाण लागले, देव सैन्य सुद्धा हाहाकार करू लागलं म्हणतात. दैत्य प्रतापी रणशूरबाणी सैन्य केले जर्जर, विसावा खाऊन दीक्षण भर प्रळया काळी अग्निशिखा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी असं कार्य केलं, होसतच घेऊन येतो का महाराज अस्त्र इकडे तिकडे होऊ देणार, इतक्या पावसासारखे अस्त्र बाण त्या ठिकाणी सोडले ना कसं म्हणणारे महाराज अस्त्र प्रळय काळी अस्त्र त्या ठिकाणी ओढव अग्नी बाहेर अस्त्र त्या ठिकाणी निघतो आणि त्याच्या अस्त्राला महाराज इथं अस्त्र शिका सांगितलं आपण अस्त्र झळ्या म्हणून. महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या झळ्यासारखं काय अस्त्र कोण या अस्त्र बाणाच्या अस्त्र प्रतापानं देवाच्या सैन्याला होऊ लागलं. जे नंदीचे धनुष्य छेदिले सारथ्याचे मस्तक उडविले, ध्वजशेतून टाकिले महितळी निज तेज. महाराज अस्त्र या कुंतलोमानं महाराज अस्त्र बाणाची बाणावर बाण सोडून अस्त्र देवनंदीचा सारथी मारला, देवनंदीच्या हातामधलं धनुष्य अस्त्र त्या ठिकाणी मोडून टाकलं म्हणतात. सैन्यबाणी व्यापिले समस्त देव प्रती दश दिशा सत्य, जे नंदी घाबरून पडला अस्वस्थ महितळी ते समयी. जे नंदी सुद्धा महाराज अस्त्र धरणीवरती अस्वस्थ अस्त्र पडला, काय करावं देव सैन्य अस्त्र त्या ठिकाणी सैरावैरा अस्त्र पडू लागलं. जे नंदी हतवीर झाला पाहून कुंतलो महर्षी बोले वचन, मने रे शिवाचे सोंग घेऊन युद्धाला अशा रीतीने महाराज अस्त्र धरणीवरती आमचे नंदी महाराज अस्त्र त्या ठिकाणी टेकले, जराशी महाराज अस्त्र त्या ठिकाणी दुर्दशा अस्त्र झाली, तेव्हा अस्त्र पुन्हा बाहेर महाराज अस्त्र माग सारल्यानं काय बोलला पुन्हा त्या महादेवाचं अस्त्र त्या ठिकाणी सहकारी अस्त्र घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन त्याच्या बळाच्या साह्यानं अस्त्र नंदी अस्त्र कुठं युद्धाला आला. कसं झालं आता हे सोंगटा की झडकरी तुझे स्वरूप दाखवी निर्धारी, अजूनी तरी पलायन करी मम आज्ञा तुझसे. जे नंदीला अस्त्र म्हणून लागला, आता अस्त्र तू काय कर, तुझ्या स्वरूपामध्ये ये, तू तुझ्या स्वरूपामध्ये अस्त्र ये आणि तू आता युद्ध करण्याचा विचार करू नको, मी तुला आज्ञा करतो, तू आणखी एकदा घरी जाय, युद्ध करू नको असं जयनंदीला महाराज अस्त्र म्हणणं कोणाचं कुंतलोमाचं येऊ लागलं. ऐसा चांडाळ निशाचर कुशब्दे ताळी जैसा विखार, हृदय खोचले शब्द शर दुर्जनाचे ते समयी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा रीतीने बोलू लागला महाराज. दुर्जनाचे अस्त्र वाक्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी कशी असतात, महाराज चांगलं माणूस ऐकूनच घेऊ शकत नाही. महाराज हे कधी काय बोलते, आम्हाला एक जण महाराज अस्त्र काहीतरी सांगितलं होतो, काय सांगावं, महाराज अस्त्र गटगट घेऊन म्हटलं म्हणलं कुठं नादी लागत बसं. महाराज अस्त्र त्या ठिकाणी दुर्जनाचा अंत अस्त्र घेतल्या जात नाही, तसा हा कुंतलोमा नंदीला अस्त्र इतका बोलला की महाराज अस्त्र त्याचा राग अस्त्र यावा किंवा अस्त्र वाईट म्हणावं एवढं महाराज अस्त्र कुंतलोमा बोलला म्हणतात. जे नंदी लज्जा पावला बहुता हृदय स्मरे उमाकांत, मने कृपाळू होऊनी त्वरित दैत्यवध सत्वर करी. महाराज अस्त्र जयनंदीनं अस्त्र स्मरण अस्त्र त्या भगवंताचं पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी केलं. महाराज आता अस्त्र मी शिवक म्हणून घ्यायला सुद्धा लाज अस्त्र मला त्या ठिकाणी वाटते ना, मग भगवंता या अस्त्र दैत्याचा वध अस्त्र आता झालाच पाहिजे असं कार्य अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी भगवंता करा. मल्हारी
जे नंदी क्रोध संपन्न रोष आरक्त झाले नयन जैसा प्रकाळी कुशान विश्वसंहारी क्षण मात्र. महाराज त्या ठिकाणी काय बोलून आले. मग जयनंदीला सुद्धा एवढा राग आला महाराज. राग अस्त्र कुणाचा या कुंत लोमाचा महाराज अस्त्र आला. आणि कसा आला. ज्यावेळेस प्रलय अग्नीचे अस्त्र ज्वाळा किंवा अस्त्र अग्नी जसा अस्त्र त्या ठिकाणी पृथ्वीचा नाश करतो ना तेवढे डोळे लाल महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाले म्हणतात. असे लाल भडक महाराज अस्त्र डोळे कुणाचे नंदीचे झाले. दुसरा अनोनी रहंगालाचे नंदी पैसे जाऊनी सत्पर सिंहनादे गरजे थोर प्रलय काळी मेघ जैसा. महाराजास्त्र त्या ठिकाणी 2-3 नमुने प्रलय महाराजास्त्र सांगितले. एक अग्नीचं सांगितलं. 2-3 नमुने प्रलय महाराजास्त्र त्या ठिकाणी असतात. या जीवनात सुद्धा 3 प्रकारचे प्रलय महाराजास्त्र त्या ठिकाणी. आणि कोणी महाराजास्त्र पहिल्याला सावध होतं, कोणी दुसऱ्याला होतं, कोणी तिसऱ्याला होतं. आणि जो 4थ्याला महाराज तिन्ही गेले होतो ना त्याचं काहीच कामाचं नाही महाराज. असे 3-4 अस्त्र प्रलय महाराजास्त्र आता सांगू लागले. ह्या प्रलयासारखं अस्त्र त्या ठिकाणी कोणी या आमच्या नंदीनं गर्जना केली महाराजास्त्र त्या ठिकाणी. प्रलय ज्यावेळेस वाचना तेव्हा अस्त्र महादेव आमचे दुसरा डोळा अस्त्र उघडतात आणि त्यावेळेस महाराजास्त्र जाळ लागत नाही. एक प्रलय होतो उडवाग्नी अस्त्र त्या ठिकाणी समुद्रामधून बाहेर अस्त्र येतो पृथ्वीचा नाश अस्त्र करतो. दुसरा अस्त्र त्या ठिकाणी तोच नुसता समुद्रच खवळतो महाराज. खवळतो समुद्र आणि पुन्हा महाराजास्त्र आवाज येतो. काळपिंट आवाज अस्त्र येतो आणि गडगड महाराजास्त्र आवाज गडगडाट अस्त्र त्या कोणाचा आकाशामध्ये अस्त्र आवाजाचा अस्त्र गडगडाट होतो. त्यावेळेसचा अस्त्र जसा आवाज आहे ना तसा जयनंदीनं अस्त्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी आवाज केला म्हणतात. मने रे अधमा पापरासी दुष्टा झुनी निंदा करीसी मृत्यूने ग्रासी दे तुझसी मनोनी बरळसी पापिष्टा. अरे आता तरी देवाच्या मार्गाला लागलास नीट वाग. त्या ठिकाणी अस्त्र आता अंतसमय जवळ अस्त्र त्या ठिकाणी आता तरी कशाला अस्त्र त्या ठिकाणी निंदा करतो, कशाला द्वेषास्त्र त्या ठिकाणी करतो. तू असं करा नाही पाहिजे. आता तरी सावध हो असा जयनंदी कोणाला ते अस्त्र लोमास कुंतलोमाला बोलू लागलो. धनुष्य घेऊनी सत्वरा दिव्य घेतले 5 शर पाशुपत अस्त्रे मंत्रुनी क्रूर दैत्य हृदयी विंदिला. महाराजास्त्र जयनंदीनं काय केलं. 5 बाण महाराजास्त्र घेतले. धनुष्याला अस्त्र त्या ठिकाणी लावले. त्या धनुष्यावर ते बाण लावल्यानंतर पाशुपती महाराजास्त्र मंत्राचा जपास्त्र केला आणि ते महाराजास्त्र बाण त्या अस्त्र राक्षसाच्या दिशेने सोडले. ते बाण वृक्षस्थळी आदळले हृदयी सपिच्च बुडून गेले जैसे पर्वत प्राय झाले अकस्मात ते समयी. महाराजास्त्र त्या ठिकाणी काय बोलले. जयनंदीनं अस्त्र 5 बाण मंत्रुनास्त्र राक्षसाला मारले. महाराजास्त्र त्या राक्षसाला कोणी आता ऐकलेल्या 5 बाण महाराजास्त्र त्याच्या हृदयावरती अस्त्र लागले. इतके घुसले महाराज, इतके घुसले की मागा अस्त्र दोरीवर फुल्यानंतर त्याला नाही का असे पिस लावले माग ओढण्यासाठी. त्या पिसा सगट बाण महाराजास्त्र आतमध्ये अस्त्र त्या ठिकाणी घुसले म्हणतात. कसे घुसले. एखादा अस्त्र टेक असतो ना, एखाद्या अस्त्र पर्वतावरती टेक असावा त्या टेकामध्ये सर्प कशी महाराजास्त्र त्या ठिकाणी घुसावे तसे बाण अस्त्र त्या ठिकाणी सपिंची त्या कोणाच्या कुंतलोमाच्या अस्त्र हृदयामध्ये घुसले म्हणतात. बाण घाये करोनी पाहिजे त्या उलथो निबळला मही नेत्र फिरवी लवला हे प्राण सोडी क्षण मात्रे. महाराज अशा रीतीने बाण अस्त्र सपिंच्या हृदयामध्ये घुसले नाही तेव्हा जमिनीवरती हा अस्त्र कुंतलोमा पडला. डोळे गरगरास्त्र फिरू लागले. नंद गरगरास्त्र बाजूला आलं आणि अर्धक्षरामध्ये यानं प्राणास्त्र त्या ठिकाणी सोडून दिला. कुंतलोमारणी निमाला देते सेन्यास पळ सुटला हे पाहुनी जयनंदी कोपला धनुष्य घेई सत्व. मग अस्त्र आपला सेनापती महाराजास्त्र धरणीवरती पडला. कोणता महाराजास्त्र कुंतलोमास्त्र रणभूमीवरती पडला. हे राक्षस सैन्यानं बघितलं महाराजांचा धीर धरवला नाही. हे आधीच असे असतील महाराज कसे. तुम आगे बढ़ो उधर कुछ हो तो इधरच भाग जाते असं इथं काम असतो महाराज. जोर समजून सगळं इथून काय आहे होते होल्ड होते याच्यामध्ये काय नसतं. महाराज जो अस्त्र धर्मानं चलतो ना त्याला अस्त्र सूर्याचं बळ अस्त्र त्या ठिकाणी येतं. जो अधर्मानं वागतो ना त्याला अस्त्र
तोंडाने बोलणारे होते महाराज त्या ठिकाणी तो अस्त्र आपला कुंतलोमा पडलेला बघितला की पळून अस्त्र जाऊ लागले. मग जयनंदीला पळणारा राग आला. काय केलं महाराज? हातामध्ये धनुष्य बाण घेतलं. काय करू लागली जयनंदी? बाण जाळे करोनी सत्वर दैत्य सैन्य केले चर्चेचा पळ सुटला न धरवे धीराईसा अनर्थ बोलवला. महाराज अस्त्र जयनंदीने काय केलं? या पळणाऱ्याला सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी ताडण केलं. महाराज त्याला अस्त्र त्या रणभूमीमध्ये उभा राहावं वाटलं. महाराज कवा कवा आरती होती, कवा कवा घरी जातो. जयनंदीश यश आले ऋषी हर्ष नाचू लागले. जय वाद्य वाजती तै वेळे मंगळ तुरे वाज. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कुंतलोमा जमिनीवरती पडला. जयनंदीचा विजय अस्त्र झाला. विरुद्ध सैन्य अस्त्र राक्षसाचं दैत्याचं सैन्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी पळून जाऊ लागलं. महाराज राम अवतारामध्ये राक्षस होत्या आणि या अवतारामध्ये पुढे पुढे दैत्य महाराज हे असणारे दैत्य सैन्य असतं त्या ठिकाणी पळू लागलो महाराज. आणि इकडे देवाच्या सैन्यामध्ये आनंद झाला. दुदुंबी नावाचे वाद्य वाजू लागले, मंगलपुरी अस्त्र वाजू लागले, नंदीचा जयकार करू लागले, मार्तंड भैरवाचा जयकार अस्त्र त्या ठिकाणी करू लागले. जयनंदी रतिबाई सोन चौकडे पाही अवलोकन तव निमालेशे देव सैन्य ते मंत्र सामर्थ्य उठविले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी राक्षस अस्त्र पळू अस्त्र तिकडे त्याच्या नगरीकडे जाऊ लागलं. मग जयनंदीने आपल्या अस्त्र रथामध्ये बसून अस्त्र ते सर्व भूमी अस्त्र पडली. तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी देवाचं सैन्य पडलेलं अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागलं. देवाचं सैन्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी ओळखू कसं येत असलो? राजा चांगलं होतं ना महाराज, तेव्हा देवाचं सैन्य अस्त्र कळत होतं. राक्षसाचं सैन्य अस्त्र त्या ठिकाणी ते बी कळत होतं. म्हणून देवाचं सैन्य अस्त्र पडलेलं जयनंदीने बघितलं. आणि कोणता महाराज अस्त्र मंत्र जपला? मंत्र संजीवनी महाराज अस्त्र त्या ठिकाणी जप केला आणि सर्व अस्त्र देवाचं सैन्य अस्त्र उठवू लागले. सुरवर हर्ष नाचती गंधर्व मधुर गाती जयनंदीवर पुष्प वर्षाव करती स्वर्गाहुनी नवलाहे. महाराज अस्त्र सांगू लागले. जयनंदीचा अस्त्र जयकार करू लागले. सुरवर अस्त्र त्या ठिकाणी जयकार करू लागले. पुन्हा महाराज अस्त्र बाकीचे देव अस्त्र त्या ठिकाणी गंधर्व होते नृत्य काम अस्त्र करू लागले. फुलाची उधळण अस्त्र आमच्या गणपती महाराजावर ते करू लागले. जयनंदी विजय होऊन सर्व शिवसभेत आला त्वरे करुणा शिव मृडांशी न करुणी नमन हात जोडून उपास. अशा प्रकारे जयनंदीचा विजय अस्त्र त्या ठिकाणी झाला. त्या अस्त्र कुंतलोमाला जयनंदीनं अस्त्र त्या ठिकाणी मारलं. जयनंदी आमच्या मार्तंड भैरवाचं अस्त्र त्या ठिकाणी मल्हारचं दर्शन घेण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी आले. महाराज हात जोडले प्रदक्षिणा अस्त्र त्या अस्त्र मार्तंड भैरवाला अस्त्र जयनंदीनं घातली. समोर आले हाता अस्त्र त्या ठिकाणी जोडले. नमन महाराज अस्त्र त्या ठिकाणी केलं म्हणतात. वर्तमान सर्व निवेदिले कुंतलोम्यास नीव दिले शिवे सत्कारुनिया बैसविले बहुप्रेमे करुनिया. महाराज हाता अस्त्र जयनंदीनं आमच्या अस्त्र मार्तंडाला अस्त्र जोडले आणि सांगितलं भगवंता तुमच्या कृपे करून मी अस्त्र त्या महाराज अस्त्र कुंतलोम्याला अस्त्र त्या ठिकाणी मारलं. असं केलं महाराज अस्त्र तसं कार्य केलं. मला दोन चार बाणे लागले. पुन्हा मूर्छा आली. पुन्हा सावध झालं. झोपाय तिकडे कार्यभाग घालताना सर्व कथन महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगितलं. कथन सांगण्याचा महाराज हेतू काय होता? त्या ठिकाणी आपला अस्त्र आराध्य आणि आराध्याला अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र हे लेकर होते. आणि लेकर अस्त्र आपल्या आई वडिलांपाशी काय करतात? महाराज अस्त्र जे काही दिवसभर झाले का ते अस्त्र त्या ठिकाणी येऊन अस्त्र त्या ठिकाणी सांगतात. म्हणजे त्यानं काय होतं? महाराज अस्त्र त्या ठिकाणी केलेल्या कर्माचा अस्त्र सीन अस्त्र जातो आणि आपल्या महाराज अस्त्र भक्तानं देवाला भक्तानं केलेल्या कामाचा अस्त्र नवल वाढतं. आणि आई वडिलांना अस्त्र जर आपण दिवसभराचे काम जर सांगितले ना तर त्या आई वडिलांना सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी आनंद होतो. आणि बघा आणखी मी एखादी आई असते तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी दूर जा, कामाला अस्त्र जा आणि पैसे घेऊन अस्त्र या किंवा अस्त्र त्या ठिकाणी चांगलं कार्य करून या. आपल्या आईला म्हणा आई मी दिवसभरात अस्त्र इतकं कार्य केलं असं झालं, इतके मला कष्ट लागले, इतके बेजार झालं, एवढं काम झालं. आई काय म्हणते? डोक्यावर हात फिरवून द्या महाराज आणि म्हणते बाळा खूप काम केलंस, बस आता 2 घास खाऊन घे. तसं अस्त्र आमच्या भगवंताने केलं महाराज. मार्तंड भैरवाने केलं, ऐकून घेतलं. नंदीच्या
हा वृत्तांत मल्लास समजला कुंतल मारणी निमाला एकताच धरणी सपडला वृक्षस्थळ वडवई त्या ठिकाणी आनंद अस्त्र झाला आणि इकडं महाराज अस्त्र त्या ठिकाणी राक्षसाच्या घरी अस्त्र कुंतलमा पडलेली बातमी महाराज अस्त्र कळाली की हा अस्त्र हा मल्लासुर अस्त्र त्या ठिकाणी छाती अस्त्र म्हणून घेऊ लागला रुद्र अस्त्र कुरुला माझा अस्त्र जवळचा सेनापती अस्त्र त्या ठिकाणी गेला ना मग त्याच्या नावानं दुःख हा कोण महाराज अस्त्र मल्लासुर करू लागला मने रे माझे घर बुडाले शिव काय कोटाळ केले कुंतल म्यास मारिले अपूर्व झाले या काळी महाराज अस्त्र हा मल्लासुर अस्त्र दुःख करू लागला महाराज रुद्रास्त्र करू लागला आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणून लागले पुन्हा शिवाला अस्त्र आमच्या अस्त्र भैरवाला नाव अस्त्र त्या ठिकाणी घेऊ लागला म्हणू लागला या भैरवानं काय महाराज अस्त्र काय केलं म्हणाले ते पहिलं कर्णी कटवळ काहीतरी म्हणते ना कर्णी कटवळ असं असतं काहीतरी एक शब्द आहे ना तो शब्द अस्त्र उचलला महाराज अस्त्र या भैरवानं कोणतं काय केलं महाराज तो शब्द कोणता आहे कोटाळ महाराज अस्त्र म्हणतात ना कर्णी कवटाळ अस्त्र आपण म्हणतो ना गावरान भाषेत कर्णी कवटाळ तसं कवटाळ केलं आणि मग घर अस्त्र त्या ठिकाणी उडवलेला कारण महाराज अस्त्र हा महादेव अस्त्र त्या ठिकाणी मल्हारी अस्त्र त्या ठिकाणी झाले त्यांनी कोणतं कर्णी कवटाळ केलं आणि मग घर अस्त्र त्या ठिकाणी उडवलं असा हा कोण महाराज अस्त्र मल्लासुर अस्त्र रुद्र करू लागला दुःख अस्त्र करू लागला बोकडाने सिंह गिळला की मशके मेरू हलविला किंवा पतंगे अग्नी गिळला ऐसा झाले महाराज अस्त्र याला काय म्हणतात कर्णी कवटाळ महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण हा म्हणू लागला इथं विपरीत कार्य झालं म्हणून लागले अहो बोकडाला अस्त्र त्या ठिकाणी सिंह गिळला एका चिलटानं पर्वत असताना हलवला असं कुठं होत असतं का महाराज पण तसं झालं ना कोण हा नंदी महाराज एक अस्त्र नंदी म्हणजे बैल आपल्या ह्याच्यामध्ये बैलच ना महाराज अस्त्र त्या ठिकाणी बैल आणि हा अस्त्र कुंतलमा साधवला का कळी काळ त्याला धरधर कापत होता मग विचार करा असं कार्य अस्त्र केलं ना मग कशाला महाराज हे असं राक्षसाचं बोलणं ऐकूनच महाराज ती पहिली भानामध्ये हे ती इथे आहे का दुसऱ्याचं घर बुडवण्यासाठी महाराज हे असे शब्द वापरूनच महाराज अस्त्र येणं काय केलं सामरी मंत्र अस्त्र त्या हुरी मंत्राचं हे केलं आणि ह्या अशा विद्या पहिल्या होत्या आणि ते आता सांगायला की महादेवानं असं केलं किती जणांची आता महाराज आमच्या लहानपणी सुद्धा म्हणत होते की महाराज मुठ मारणं हे असं करणं ह्या अशा विद्या होत्या त्यामधलाच हा प्रकार असताना हा असुर सांगायला तो मुलाला मग घर उडवण्यासाठी आणि या कर्णी कवटाळ अस्त्र या शंकरानं अस्त्र त्या ठिकाणी केली आणि तशा प्रकारे विपरीत कार्य म्हणजे साधा बैल येऊन अस्त्र एवढे मोठे असुर महाराज म्हणजे साधी गोष्ट आहे का एका मच्छरानं पर्वत हलवण्यासारखं कार्य असा हा अस्त्र मला म्हणू लागला कोण म्हणला असुर म्हणू लागला हा कुंतल मारलं पंडित कैसा वधिला अकस्मात प्रताप युद्धाचा भूत कार्तिक सांगती देवेंद्रा महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणाले हा अस्त्र म्हणाले हे झालंच कसं हा असणारा पंडित होता किती याला कला येत होत्या अहो क्षणा अर्धात अस्त्र 5-6 रूप घेत होता महाराज अस्त्र त्या ठिकाणी याच्यापाशी विद्या भरपूर होत्या रणपंडित होता सर्व कला जाणत होता सर्व काही करत होता आणि एका बैलाला शिंग मारून मरत असते का काय विपरीत कार्य अस्त्र त्या ठिकाणी झालंय का नंदीना अस्त्र त्या ठिकाणी सर्व महाराज अस्त्र कार्यभाग नासवला आणि इकडं महाराज अस्त्र त्या ठिकाणी इंद्र आणि आमच्या अस्त्र त्या ठिकाणी कोण सेनापती अस्त्र त्या ठिकाणी कार्तिक स्वामी अस्त्र ते पराक्रम अस्त्र त्या ठिकाणी वाकावू लागले मल्लरुदन करोनी बले कुंतलो म्या मज कैसे मोकलिले तुझ वीन मज वेड लागले कैसे आता धरू मल्लासुर अस्त्र छातीला बुडवून हनुमान घेऊ लागला कुंतलो म्या मला अस्त्र त्या ठिकाणी तू एकटा सोडून कसा अस्त्र गेला जावा तुझ्या वाचून अस्त्र मी कसा आरती करू कसा गुळ खाऊ मला काही सुधरण झाले मला सोडून कामून गेला असा अस्त्र कोण हा अस्त्र मल्लासुर महाराज अस्त्र त्या ठिकाणी उधळ करू लागला ऐसा अनेक प्रकारचा विलाप मल्ल करीत से अमुक तेव्हा मनी निभवी मल्ल रूप दैत्या माझी वरिष्ठ जो महाराज
असं कामना अस्त्र करायला एवढं रुदन करणं तुम्हाला शोभा अस्त्र त्या ठिकाणी देत नाहीये. तुम्ही अस्त्र धीर धरा, असं धीर खचून अस्त्र जाऊ नका. चांगला अस्त्र कार्यभाग आहे आणि वाईट म्हणून अस्त्र का घ्याला. महाराज आलेला अस्त्र त्या ठिकाणी एक दिवस जाणारच असतो, पण दुःख अस्त्र करू नका. तो गेला म्हणजे काय आपले नगरीमध्ये वीर समजे झाले का? आणखीन काहीच नाही झालं मंडळी, आता जी सुरुवात आहे आणखीन तो दोन बाकी. तुम्ही कामं असं हातपाय करून घातलात. ती कथा रसाळ बहुता पुढील अध्यायी निरूपण सत्य श्रवणे पुरतील मनोरथ मार्तंड कृपे करोनिया. आमचे ग्रंथकर्ते म्हणतात महाराज मग आता अस्त्र हा मधी महाराज अस्त्र आपल्या भावाला सांगू लागला. पुढे असतं आणखीन कथा भाग अस्त्र सुंदर आहे. महाराज अस्त्र गोड कथा भाग आहे. मग गोड कथा भाग आहे ना, तर या कथेनं अस्त्र काय होईल महाराज? कोण आमचे ग्रंथकार असतं त्या ठिकाणी सांगू लागले. तुम्ही जर मन लावून पुढची कथा असताना ऐकली ना गोड आहे, पण तुम्ही जर मन लावून असताना त्या ठिकाणी ऐकली ना, तर तुमच्या मनामधील असताना ज्या काही इच्छाच ना, तुम्हाला जे काही असतं मनामध्ये काही तुमच्या दुःख असेल ना, की मोह असलं आशा ना असं महाराज असतं मला हे दुःख आहे, ते दुःख असलं तुमचं दूर होईल. तुमच्या मागेला असलं जे काही महाराज असतं अनिष्ट असेल ना, जे काही संकट असेल ते तर निघून जाईल. मनातलं दुःख असतं त्या ठिकाणी निघून जाईल. तुम्हाला सुख असतं मिळाला कारण असतं ही कथा होईल. आणि ही सर्व कृपा असते कुणाची? आमच्या भैरव मार्तंडाची असते त्या ठिकाणी. आणि मार्तंडाच्या योगाने तुम्हाला असतं त्या ठिकाणी एवढं सुख असतं भेटल. कथा असतं सुंदर आहे, गोड आहे. तुम्ही असतं पुढे ऐका असं म्हणणं असतं त्या ठिकाणी. आमच्या ग्रंथकर्त्याचं एवढं झालेली सेवा असणारी त्या श्रीगुरुचरणी असणं अर्पण. आणि उर्वरित कथा भाग घ्यायचा का महाराज असतं पुढचा अध्याय घेतला.